नमस्कार मित्रांनो. आत्ताच एक मोठी बातमी आलेली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये भरती सुटलेली आहे. महाराष्ट्र पोस्ट ऑफिस 10वी पासवरती ती भरती आहे. कोणतीही परीक्षा नाही आहे त्याला. फक्त 10वीच्या मार्कावरून ती भरती होणार आहे. त्याची पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. इथून पुढे तुमच्याला जॉबचे अपडेट मिळत राहतील. तुम्ही जर फेसबुकवर असाल तर आमच्या पेजला लाईक करा. तर आपण बघणार आहोत इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन एंगेजमेंट. तर ही त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे. ही नोटिफिकेशन आहे. यात 3 प्रकारचे जॉब सुटलेले आहेत. BPM, ABBPM आणि डाक सेवक. या 3 पोस्टसाठी ह्या जागा सुटलेल्या आहेत. 10वी पास पाहिजे फक्त. तर आपण एक एक पोस्ट बघूया. ब्रँच पोस्ट BPM म्हणजे ब्रँच पोस्ट मॅनेजर, ब्रँच पोस्ट मास्टर. दुसरी जी आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि तिसरी आहे डाक सेवक. तर या तिन्ही पण पोस्टसाठी पेमेंट किती आहे ते बघूया आपण. BPMसाठी 12,000 रुपये आणि मिनिमम 5th वर्ष लेवल 2साठी 14,500. ABPM आणि डाक सेवक यासाठी 10,000 आणि लेवल 2साठी 12,000 रुपये. हे अशा पद्धतीने आपण पेमेंट बघितलं यांचं. तर यांचं वर्क काय आहे ते बघूया आपण. आता प्रथमतः ब्रँच पोस्ट मास्टर. ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे त्या ब्रँचचा पोस्ट ऑफिसचा तो टीम लीडर असल्यासारखं, म्हणजे तो मेन व्यक्ती आहे त्या पोस्ट ऑफिसची. त्याचं काय काम आहे ते पूर्ण ऑफिसवर लक्ष ठेवणे, तिथलं मेंटेनन्स बघणे, तिथलं जे स्मार्टफोन डिव्हाइस आहेत, लॅपटॉप आहे, बाकीचे जे काही डिपार्टमेंटने डिव्हाइसेस पुरवले आहेत त्यांची सगळी काळजी घेणे, हे फक्त ब्रँच पोस्ट ऑफिस मास्टरचं, म्हणजे थोडक्यात तो मेन माणूस असतो त्या ब्रँच पोस्ट ऑफिसचा. दुसरी जी पोस्ट असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर, म्हणजे ह्या BPMच्या खाली असिस्टंट करण्यासाठी ही पोस्ट आहे. म्हणजे यांनी जी काम सांगितलेलं आहे BPMने ते ABPMने करायचं असतं. डिलिव्हरी, मेल, डोर स्टेप, डिपॉझिट, पेमेंटचं ट्रान्झॅक्शन, ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी तिथं करायच्या. आणि डाक सेवक जे आहे ते ह्या सर्वांना जे काही गोष्टी लागतात, स्टॅम्प, स्टेशनरी, डिलिव्हरी ऑफ मेल म्हणजे पोस्ट ऑफिस देऊन येणे, पोस्ट ऑफिस डिलिव्हरी करणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करणे. आणि ABPM आणि BPMने सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी सगळ्या करणे हे फक्त डाक सेवकचं काम आहे. थोडक्यात पिऊनसारखी पोस्ट म्हटलं तर चालेल. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे त्यासाठी, मिनिमम एज ऑफ पर्पज एंगेजमेंट GDS पोस्ट शॅल बी 18 and 14 years, म्हणजे 18 ते 40पर्यंत तुमचं वय पाहिजे. 27/4/2021 रोजी तुमचं वय 18च्या पुढे पाहिजे आणि 40च्या आत पाहिजे. याच्यासाठी सूट कोणाला आहे तर SC आणि STसाठी 5 वर्ष सूट आहे, म्हणजे 40 आणि 5 45पर्यंत त्यांना सूट भेटते. OBCसाठी 3 वर्षे, म्हणजे 40 आणि 3 43पर्यंत त्यांना सूट भेटते. इकॉनॉमिक वेकर सेक्शनला कुठलंही एज रिलेक्शन भेटत नाही. पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे अपंगासाठी 10 वर्ष सूट आहे. पर्सन विथ डिसेबिलिटी प्लस OBC 13 वर्ष. पर्सन विथ डिसेबिलिटी SC ST 15 वर्ष. आणि हे सगळं तुम्हाला एज रिलेक्शन घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावं लागणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ही फॉर्म जो आहे तो तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरताय त्याच्या बेसिसवर तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. त्यात जर काही कागदामध्ये खोट आढळली किंवा तुम्ही कागद चुकीची अपलोड केली तर तुमचा फॉर्म आता सबमिट होईल, पण तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला जर डॉक्युमेंट सबमिट नाही केले तर तुम्ही सिस्टीममधून बाहेर पडले जाता. EWS कोणासाठी? हू आर नॉट कवर्ड अंडर द स्कीम ऑफ रिझर्वेशन SC ST OBC शॅल गेट 10% रिझर्वेशन एंगेजमेंट. म्हणजे SC ST OBC मध्ये जे नाहीत त्यांना आरक्षण भेटत नाही त्यांच्यासाठी ते 10% रिझर्वेशन, म्हणजे ओपनच्या कॅन्डिडेटसाठी EWS असतं. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन 10th स्टँडर्ड मार्क्स इन मॅथमॅटिक्स, लोकल लँग्वेज अँड इंग्लिश. म्हणजे तुम्हाला 10वीला गणित विषय पाहिजे, लोकल लँग्वेज पाहिजे. समजा तुम्ही महाराष्ट्रात अप्लाय करताय तर महाराष्ट्रात तुम्हाला मराठी ही लोकल लँग्वेज तुमची फर्स्ट पाहिजे 10वीमध्ये, आणि इंग्लिश एक सब्जेक्ट पाहिजे. 2 सब्जेक्ट पाहिजे तुम्हाला कंपल्सरी. तुम्ही जर गोवाला अप्लाय करत असाल तर तिथली लोकल लँग्वेज कोकणी भाषा येते, तर तुम्हाला कोकणी भाषा तुमच्या 10वीच्या मार्कशीटमध्ये पाहिजे, म्हणजे 10वीला स्टडीड केलेलं पाहिजे तुम्ही. कंपल्सरी नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज हे लक्षात घ्या. तुम्ही जिथं अप्लाय करणार आहात तिथली लोकल लँग्वेज, म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही पोस्ट अप्लाय करा तुम्ही, तुमचे 10वीला जर मराठी असेल तर मराठी, तुम्ही बाहेरच्या राज्यात अप्लाय करायचं असेल तर तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला पाहिजे.
आता इथं लोकल लँग्वेज दिलेले आहेत प्रत्येक राज्याचे काय आहेत. इथं बघा तुम्ही महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र मराठी आणि गोवा कोकणी आणि मराठी दोन्ही पण चालतं. बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग म्हणजे तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज पाहिजे आहे. 60 दिवसाचा एखादा कोर्स असेल तर तो केला असेल तर चालेल, किंवा तुम्हाला 10वी किंवा 12वीमध्ये 10वीमध्ये तुम्हाला जर कम्प्युटरच्या रिलेटेड कोणता सब्जेक्ट असेल तर तुम्हाला ते परीक्षा देण्याची काही गरज नाही. म्हणजे ते मग सेपरेटली सर्टिफिकेट देण्याची काही गरज नाही. जर नसेल तर तुम्ही हे सर्टिफिकेट फॉर्म भरताना पण देऊ शकता, असेल तर. नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला पण देऊ शकता. नॉलेज ऑफ सायकलिंग. सर्वात महत्त्व म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला एक ऑप्शन येतो बायसिकल येते का तुम्हाला, तर तुम्हाला सायकलचं नॉलेज पाहिजे थोडंफार आणि सायकल चालवता आली पाहिजे. तर हा एक मुद्दा आहे यात. हे BPM EVM डाक सेवकसाठी लो विजन, अपंगासाठी हे. सिलेक्शन क्रायटेरिया बघू आपण कशा पद्धतीनं आहे. सिलेक्शन विल बी मेड ॲज पर द ऑटोमॅटिक जनरेटेड मेरिट लिस्ट ॲज पर द रूल्स बेस्ड ऑन द कॅन्डिडेट्स ऑनलाईन सबमिटेड. तुम्ही जो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्याच्या बेसिसवरती कम्प्युटर जनरेटेड मेरिट लिस्ट लागणार आहे. त्या मेरिट लिस्टनुसार तुमचा नंबर लागणार आहे. म्हणजे तुमचं नो वेटेज विल बी गिवन फॉर द हायर एज्युकेशनल क्वालिफिकेशन. म्हणजे तुमचं उच्च शिक्षण किती आहे ते बघणार. तुमची जरी PG जरी असली तरी त्याला ग्राह्य धरणार नाही. 10वीला जे मार्क आहेत त्याच्यानुसार तुमची भरती होणार आहे. तुम्ही वर किती शिकलाय ते महत्त्वाचं नाही. ओनली मार्क्स obtained in 10th standard approved boards aggregate to percentage to the accuracy at 4 decimal will be criteria finalizing selection. 10वीला जे मार्क पडलेत बोर्डकडून त्याच्यावरती फायनलाइज सिलेक्शन होईल. तुमचे जर मार्कमध्ये ग्रेड पॉईंट असतील तर तुम्ही ते ग्रेड पॉईंटमध्ये पण अपलोड करायचे आहेत आणि त्याचं कन्व्हर्जन पर्सेंटेजमध्ये कसं करायचं ते पण अपलोड करायचं आहे पर्सेंटेजचं. कॅन्डिडेट्स हॅव्हिंग बोथ मार्क्स अँड ग्रेड्स इन द मार्क लिस्ट हॅव टू अप्लाय विथ मार्क्स ओनली. मार्क टाकायचे फक्त ओनली. तर तुमचे ग्रेड पॉईंट असेल तर त्याचं कन्व्हर्जन तुम्ही मार्कमध्ये करायचं. हा फक्त CBSEचा पॅटर्न आहे, त्यांना फक्त ही अडचण आहे. कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर अ मॅक्झिमम 20 पोस्ट ॲज पर सायकल ऑनलाईन एंगेजमेंट. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तुम्ही जर आता ओपन आणि OBCमध्ये जर विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यांनी 20 वेळा तुम्ही एका फॉर्म अप्लाय करू शकता. म्हणजे एका फॉर्ममध्ये 20 ठिकाणी फॉर्म भरू शकता. जर मी इथून रजिस्ट्रेशन केलं आणि ते रजिस्ट्रेशन नंबर असा जनरेट होईल तुमचा. हा नंबर रजिस्ट्रेशन जनरेट झाल्यानंतर तुम्ही इथून पेमेंट करायचं आहे. इथून पेमेंट ह्याच रजिस्ट्रेशन नंबरनं तुम्ही 3-4 वेळा पेमेंट करू शकता. आता एकदा जर मी 100 रुपयेचं पेमेंट केलं तर मी 20 जागेसाठी फॉर्म भरू शकतो एकाच वेळी. तुम्हाला डबल फॉर्म भरायचा नाही. तुम्ही ओपनमधनं अप्लाय केला आहे, तिथं पेमेंट करा तुम्ही आणि 20 ठिकाणी फॉर्म टाका, 20 ठिकाणी अर्ज भरा. तुम्हाला अजून वाटलं 20 ठिकाणी भरायचा तर हाच रजिस्ट्रेशन नंबर घ्या तुम्ही. इथं पेमेंट अजून एकदा करा 100 रुपये आणि पुन्हा अजून तुम्हाला 20 ऑप्शन एक्स्ट्रा मिळेल. तर असं तुम्ही अप्लाय करू शकता. ईच स्टेपला म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला जर असं 5 वेळा 50 ठिकाणी जर तुम्हाला 5 वेळा जर करायचं असेल तर 5 वेळा तुम्हाला पेमेंट करावं लागेल. 20 ठिकाणी असं 5 वेळा तुम्ही टाकू शकताय. म्हणजे एका फॉर्ममध्ये थोडक्यात तुम्हाला 20 ठिकाणी फॉर्म करू शकता. 20 गावं निवडू शकता तुम्ही. 5 पोस्ट प्रेफरन्स, पोस्ट 2, पोस्ट 3, पोस्ट 4 अशा पद्धतीनं तुमची पोस्टिंग येईल. तिथं तुम्ही असे प्रेफरन्स द्यायचे. तुम्हाला जवळचं कुठलं गाव आहे किंवा त्यानुसार तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. प्रेफरन्स खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन केलं सोडून दिलं तर तुमचा फॉर्म पूर्ण होत नाही. रजिस्ट्रेशन केलं, पेमेंट केलं तरीही तुमचा फॉर्म अधुराच राहिला. रजिस्ट्रेशन करून, पेमेंट करून, पुढची स्टेप भरून जोपर्यंत डॉक्युमेंट अपलोड करून प्रिंट काढत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म कंप्लीट होत नाही. रजिस्ट्रेशन केलं आणि पेमेंट केल्यानंतर पण प्रिंट निघते, पण ते प्रिंट ग्राह्य धरली जात नाही. डॉक्युमेंट अपलोड करून जी फायनल प्रिंट येते त्यानंतर तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जातो. In case of candidate fulfill upload wrong documents, information and necessary documents as candidates will not be considered. तुम्ही जर चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलेले किंवा एखादं एक्सपायर झालेलं सर्टिफिकेट वगैरे अपलोड केलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही.
तुम्ही जे अपलोड केले तेच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टाईमला द्यावं लागतील. तुम्ही डॉक्युमेंट जे अपलोड केले त्याच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि तेच ग्राह्य धरलं जाणार आहे. तुम्हाला त्या गोष्टीचा SMS येणार आहे. तुमचं जर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये जर नाव आलं, SMS आलं, SMS येईल आणि मेल पण येईल. जर समजा काही कारणास्तव तुम्हाला SMS आणि मेल नाही आला तुमच्या मोबाईलला, तरी तुमची सर्वस्वी तुमची जबाबदारी राहील. म्हणजे डिपार्टमेंट त्याला रिस्पॉन्सिबल नाही. त्यानंतर तुमचं SMS आल्यानंतर मग तुम्हाला SMS आला, तुमचं सिलेक्शन झालं म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन नाही, हे लक्षात घ्या. तुमचं फायनल सिलेक्शन नाही, फक्त तुम्हाला कॉल अप आलेला आहे. ते कॉल झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग फायनल लिस्ट लागते, त्यावेळेस तुमचं फायनल सिलेक्शन झालं. हे फक्त मेरिट सिलेक्शन होतं तुमचं. इथून डॉक्युमेंटमध्ये तुम्ही बाहेरही पडू शकता. तर अप्लाय कसं करायचं आहे, तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे. एक लक्षात घ्या, एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही डबल तुमच्याकडनं, आता तुम्ही कास्टमध्ये आहे तर मी आता कास्टमधनं बघतो, ओपनला जास्त जागा आहे तर मी ओपनमधनं येतो, तसं करू नका. जर ती डुप्लिकेट एंट्री सापडली तर तुमचा फॉर्म तिथल्या तिथं रिजेक्ट केला जाईल, तुमचे पैसे पण वाया जातील. डुप्लिकेट रजिस्ट्रेशन इज फाउंड बाय अल्टरिंग द बेसिक डिटेल लाईक चेंज ऑफ फादर नेम, चेंज ऑफ डेट ऑफ बर्थ, अप्लाइंग वन रजिस्ट्रेशन विथ युअर कॅटेगरी अँड अनदर रजिस्ट्रेशन, इट विल बी ट्रीटेड ॲज अ डुप्लिकेट रजिस्ट्रेशन. कोण काय करतं, जर वडिलाचं नाव मागं पुढं करून फॉर्म भरते, जन्मतारीख चुकीची असलेली तर चेंज करून भरते, एक ओपनमधनं एक कास्टमधनं, असं करू नका. शक्यतो एक ते एकच फॉर्म ठेवा. तुम्ही एकाच फॉर्मवरती तुम्ही जास्तीत जास्त पेमेंट करून जास्तीत जास्त ठिकाणी फॉर्म टाकू शकता. तर डबल केलं तर तुमचं अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. तुम्हाला फॉर्म कुठेही पाठवण्याची गरज नाही, तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरणार आहे तेच फायनल होणार आहे. कॅन्डिडेट अपलोड ऑल mandate documents such फोटो, सिग्नेचर, SSC सर्टिफिकेट, कम्युनिटी सर्टिफिकेट अँड अदर डॉक्युमेंट्स. आता ह्याच्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात ते बघू आपण. ॲप्लिकेशन सबमिशनचं बघू. 27/4 हे फॉर्म चालू राहील, 26/5 म्हणजे 26 मेपर्यंत फॉर्म चालू राहणार आहेत. तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन करताना तुमचं जे नाव आहे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटप्रमाणे तुमचं नाव येणार आहे. लक्षात घ्या, 10वीच्या बोर्ड तसं नाव टाकायचं आहे. खाली फादर नेम पण टाकायचं आहे. मोबाईल नंबर युनिक रजिस्ट्रेशन पाहिजे. तुम्ही एकच मोबाईल नंबर दोन रजिस्ट्रेशन करण्यासाठी वापरू शकत नाही. प्रत्येक रजिस्ट्रेशनसाठी वेगळा मोबाईल नंबर पाहिजे तुम्हाला. डेट ऑफ बर्थ, जेंडर, कम्युनिटी, तुमची कम्युनिटी म्हणजे कास्ट कुठली, SC ST, ओपन, OBC काय असेल ते टाकायचे. टाईप ऑफ डिसेबिलिटी, अपंग सर्टिफिकेट असेल तर ते अपंगचं तुम्ही जोडायचं, कुठल्या अपंग. स्टेट विच म्हणजे 10वी कुठल्या ह्याच्यातनं स्टेटमधनं झालं ते कंपल्सरी लिहायचं आहे. बोर्ड कुठला आहे ते, ह्या 3 गोष्टी तुम्हाला योग्य टाकायच्या. आणि सर्टिफिकेट नंबर, 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे कंपल्सरी. त्यानंतर पेमेंट तुम्ही ₹100 पेमेंट आहे. SC, ओपन, OBC, EWS मेलसाठी. फिमेलसाठी म्हणजे ओपन, OBC फिमेलसाठी चलन नाही, कुठल्याच फिमेलसाठी चलन नाही, आणि SC ST साठी पण चलन नाही. आता डॉक्युमेंट कुठले आहेत बघा तुम्ही. फर्स्ट आहे 10th क्लास SSC सर्टिफिकेट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. कंबाईंड मार्क, तुम्ही जर फेल झाला असेल तर कंबाईंड मार्क्स मेमो सगळे एकत्रित करून ते अपलोड करायचे. हे मॅन्डेटरी आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. सेकंड जे आहे SSC मार्कशीट, पॉईंट ऑफ कॅन्डिडेट हॅव्हिंग सर्टिफिकेट अँड मार्क्स मेमो सेपरेटली. तर ह्याच्यापेक्षा पण एक्स्ट्रा काय तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही तिथं अपलोड करू शकता. म्हणजे 1, 2, 3, 4 तुमच्याकडे जर मार्कशीट असतील तर ते कंपल्सरी अपलोड करा तुम्ही. फक्त एकच पास झालेलं तेवढं अपलोड करू नका. DOB प्रूफ अँड DO ह्याच्यासाठी डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी तुम्ही 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करू शकता. हे कंपल्सरी अपलोडच करावं लागते तुम्हाला. आणि कम्प्युटर सर्टिफिकेट काय म्हणते, सर्टिफिकेट मे ऑल्सो सबमिटेड टू द एंगेजिंग अथॉरिटी ॲट द टाईम ऑफ अपॉइंटमेंट इफ यू गॉट सिलेक्टेड. तुम्ही जर सिलेक्शन झालं तुमचं तर त्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेट अपलोड केलं तर चालते. जरी असेल तुमच्याकडे आता तर तुम्ही अपलोड करू शकता, नसेलही काही गरज नाही त्याची. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्ही सबमिट करा. कम्युनिटी सर्टिफिकेट, आता तुम्ही ओपनचं असाल तर तुम्हाला काही कम्युनिटी सर्टिफिकेट येत नाही. तुम्ही EWSमधनं भरला असेल तर कंपल्सरी तुम्हाला EWSचं सर्टिफिकेट द्यावं लागते. SC ST OBC आणि EWS यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. OBCसाठी काय प्रॉब्लेम आहे, आता जे महाराष्ट्रात आहे त्यांनी NTC NTD NTD असेल तर तुमचं सेंट्रल OBC येते. हे सेंट्रलचा फॉर्म असेल सेंट्रल OBC येते, तर तुम्हाला सेंट्रल OBC तिथं अपलोड करायचं आहे. फोटो अपलोड करायचा आहे तुमचा आणि सिग्नेचर, ह्या कंपल्सरी गोष्टी आहेत. सर्टिफिकेट, तुम्ही जर अपंग असाल तर सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी
एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला जॉबचे अपडेट मिळत राहतील. तुम्ही फेसबुकवर असाल तर आमच्या फेसबुकच्या पेजला पण लाईक करा. धन्यवाद.